झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. रोखोक मध्ये आपलं स्वागत. ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा ही जशी माऊली बाळा. पुन्हा एकदा ऐका. ही आवडते मनापासून मज शाळा लाविते लळा ही जशी माऊली बाळा. या ओळी ऐकत ऐकत महाराष्ट्र एकेकाळी मोठा झाला. आजचे जे अनेक मान्यवर आहेत त्यातले अनेक मान्यवर महानगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या, ग्रामपंचायतीच्या आणि जिल्हा परिषदांच्या शाळांतून शिकलेले आहेत. मात्र आज प्रथम या संस्थेच्या अहवालातून समोर आलेली प्राथमिक शिक्षणाची अवस्था पाहता शाळेवरचं शिक्षण खात्याचं प्रेम हे आईचं नसून पुतना मावशीचं असल्याचं समोर येतंय. शिक्षणात अग्रेसर असणारा महाराष्ट्र तर आता बिहारपेक्षाही मागे पडल्याचं या अहवालातून स्पष्ट झालंय. शिक्षणाची अशी दयना का झाली? 5वीतल्या मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येऊ नये इतकी दयनीय अवस्था आमच्या एज्युकेशनची झाली. शालेय शिक्षणावर ही अवस्था कोणी आणली? शिक्षण हक्क कायद्यानुसार 8वी पर्यंत परीक्षा नसल्यामुळं शिक्षणाकडचा विद्यार्थ्यांचा ओढा कमी होतोय. हे खरं आहे का? आणि प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती सुधारण्यासाठी आता कुठल्या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे? सध्या काय होतंय नेमकं? यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया. प्राथमिक शिक्षण किती असरदार या आजच्या खास कार्यक्रमात. प्राथमिक शिक्षण किती असरदार या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहणार आहोत एक रिपोर्ट. या संस्थेचा नेमका अहवाल काय आहे ते आपण पाहूया. देशातील आणि राज्यातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं प्रथम या संस्थेच्या निरीक्षणातून सिद्ध झालंय. शाळेत न जाणाऱ्या मुलांचं प्रमाण 2010 मध्ये 3.5% होतं. 2011 मध्ये हे प्रमाण 3.4% आलं तर 2012 मध्ये पुन्हा 3.5% पोहोचलंय. शाळेत न जाणाऱ्या मुलींची संख्या 2010 मध्ये 5.9% होती. ती 2011 मध्ये 5.2% झाली तर 2012 मध्ये हे प्रमाण तब्बल 11% पोहोचलंय. खासगी शाळांमध्ये 2010 साली 24.3% विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. हे प्रमाण 2011 मध्ये 25.6% गेलं तर 2012 मध्ये तब्बल 40% विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतलेत. विद्यार्थ्यांची वाचन क्षमता सुद्धा दयनीय आहे. 2010 मध्ये 5वीतल्या 53.7% मुलांना दुसरीचं पुस्तक वाचता येत नव्हतं. हे प्रमाण 2011 मध्ये 48.2% गेलं तर 2012 मध्ये हे प्रमाण 53.2% पोहोचलंय. दुसरीत शिकवली जाणारी वजाबाकी तिसरीतल्या 36.3% मुलांना 2010 साली येत नव्हती. 2011 मध्ये हे प्रमाण 29.9% गेलं तर 2012 मध्ये तिसरीतल्या 46.5% विद्यार्थ्यांना वजाबाकी येत नसल्याचं स्पष्ट झालंय. 2010 मध्ये 63.3% शिक्षकांची शाळांमध्ये उपस्थिती होती. 2011 मध्ये हे प्रमाण 87% गेलं तर 2012 मध्ये हे प्रमाण पुन्हा 85% खाली घसरलंय. 2010 मध्ये 73% विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहिले. 2011 मध्ये हे प्रमाण 70.9% गेलं तर 2012 मध्ये 71.3% विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. मुळात घसरण जी झालेली आहे त्याच्याकरता दुसरं एक सजेशन आम्ही देऊ इच्छितो ते म्हणजे की बाहेरून आपण जर मूल्यांकन केलं शाळांचं तर त्याचा उपयोग होईल. म्हणजे मुलांना जर तपासून बघितलं की मुलांना आधी काय येत होतं आणि नंतर काय येत होतं आणि त्याचं एक्सटर्नल इव्हॅल्युएशन करावं असं आम्ही सुचवतो. महाराष्ट्राचा विचार करता इयत्ता तिसरीच्या 40.7% मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नसल्याचं सिद्ध झालंय. तर इयत्ता 5वीतल्या 41.7% विद्यार्थ्यांना दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाही. इयत्ता तिसरीतील 76% मुलांना हातच्या वजाबाकीची गणितही सोडवता येत नाहीत. तर इयत्ता 5वीतील 77.4% मुलांना भागाकारही येत नाही. गणिताच्या बाबतीत बिहार महाराष्ट्राच्या पुढे असून बिहारमध्ये भागाकार न येणाऱ्या मुलांचं प्रमाण महाराष्ट्रापेक्षा कमी म्हणजे 75.2% आहे. महाराष्ट्रात इयत्ता 5वीतली केवळ 52.7% मुलंच सोपे इंग्रजी शब्द वाचू शकतात. त्याचबरोबर प्रथम संस्थेनं भेट दिलेल्या शाळांपैकी केवळ 50% शाळांनाच पक्क आणि पूर्ण बांधलेलं कुंपण असल्याचं लक्षात आलंय. 30% शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही तर 40% शाळांमध्ये वापरण्याजोगं शौचालयही नसल्याचं स्पष्ट झालंय.
झी 24 ताससाठी दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.